ही जगण्याची आस. कधी कधी अनपेक्षितपणे आपलं मन दुखावलं जातं. गरज नसतानाही कित्येक क्षणी क्षणभंगूर विचारांनी भरून येतं. वेदना की संवेदना या गोष्टीत फसून राहतं. या द्विधा अवस्थेत विखुरलेलं मन जगणं मात्र सोडून देतं. कदाचित आपल्याला दुखावणारं कोणीतरी जवळचंच असतं. म्हणून तर आपलंच मन आपल्याला आतल्यात पोखरत राहतं. खोलवर पोहोचलेल्या जखमेवर इलाज करणं सोडून देतं आणि या सगळ्या एकांतात डिप्रेशन नावचं भूत मानकुटीवर बसतं. व्यथा आणि अवहेलना परिपक्व नसले तरी जगण्यात काही अर्थ नाही हा एक निर्णय मन आपलं ठामपणे घेतं. पण आयुष्य एकदाच मिळतं हेही एक कठोर सत्य. तिथे जरी दुःखांची झाकरं नसली तरी आपला आत्मविश्वास, आपला निर्भीड ध्यास भलेही किती असो अग्निमय प्रवास जाणून घेईल मन जेव्हा जगणं अवघड आहे की मरणं सोपं. तेव्हा शांत मिटून डोळे विचार करा एकदा. झाड छोटं किंवा मोठं असतं पण त्याचं मूळ नेहमी भक्कम असतं. आयुष्यही आपलं तसंच आहे. जसं बीजातूनच उगवतं रोपटं. सेफ युअर लाईफ.